सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्र आज 25 फेब्रुवारीला सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी ग्राउंड झाला आणि ज्या विद्यार्थ्यांचा आज ग्राउंड झाला 25 फेब्रुवारीला, तर ग्राउंडच्या अंदरचा संपूर्ण अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी मुलांचा सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदर किती वाजता आपल्याला जायचं आहे, जे सकाळी 5 वाजताची बॅच आहे, 6 वाजताची बॅच आहे, 7 वाजताची बॅच आहे, 8 वाजताची बॅच आहे, 10 वाजताची बॅच आहे, 12 वाजताची बॅच आहे, 2 वाजताची बॅच आहे। आपल्याला किती वाजता ग्राउंडच्या अंदर जायचं आहे आणि आपला किती वाजेपर्यंत त्या ठिकाणी 100 मीटर 1600 मीटर रनिंग आपलं स्टार्ट होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि आपल्याला गेटच्या बाहेर सर्व प्रक्रिया होऊन आपल्याला किती वाजेपर्यंत गेटच्या बाहेर त्या ठिकाणी काढणार आहे। ग्राउंडच्या अंदर जे विद्यार्थी मिळवणं 100 मीटर मध्ये मुलांना खूप कमी मार्क्स त्या ठिकाणी पडत आहे, तर 100 मीटरची कशा प्रकार सिस्टीम आहे, तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं आणि त्याचबरोबर जे एका बॅच मधून समजून 50 मधून असे किती विद्यार्थी की त्यांना या ठिकाणी 40च्या वरती मार्क आहे एका बॅच मध्ये, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदर डॉक्युमेंट कोणकोणते लागून आले, त्याचबरोबर राहण्याची जेवणाची व्यवस्था कुठे आहे, त्याचबरोबर जायचं कसं, उंची किती घेतल्या जात आहे, छाती किती घेतल्या जात आहे, सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात, 9वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सर्वात पहिले सेंटर पर्यंत जायचं कसं, मरोळ मुख्यालय पोलीस पर्यंत, ठीक आहे। तर सर्वात पहिले तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्या कानाकोपऱ्यातून येत असाल तर पहिले CST ला येऊ शकता। CST छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, तिथं आल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं तिथून आपल्याला घाटकोपरची लोकल पकडायची आहे। 10 ते 15 रुपये तिकीट असणार आहे। घाटकोपरमध्ये आपल्याला यायचं आहे लोकलनं। घाटकोपरमध्ये आल्यानंतर घाटकोपरमध्ये उतरायचं आहे आणि घाटकोपरमध्ये उतरल्यानंतर घाटकोपरच्या बाजूने घाटकोपर मेट्रो आहे, तर घाटकोपर मेट्रोचे तिकीट फाळा मरोळ नाकाची 20 रुपये तिकीट आहे। तर मरोळ नाकापर्यंत आपल्याला मेट्रो पोहोचून देणार आहे। मरोळ नाकाच्या जसे तुम्ही बाहेर निघाले तसं जे विद्यार्थी मिळवणं तिथून सरळ रस्ता आहे मरोळ पोलीस मुख्यालयाच्या इकडे जाण्याचा, ठीक आहे। तर तिथून जे 1.5 किलोमीटर अंतरावर आहे, पैदल जरी गेले तरी तुम्ही या ठिकाणी 15-20 मिनिटात तुम्ही त्या ठिकाणी ग्राउंड पर्यंत पोहोचून जाणार आहे। पण ऑटोने जर तुम्ही गेले तर 80 रुपये 100 रुपये अशा प्रकारे तुमच्यापासून पैसे लुबाडले जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पैदल तुम्ही जाऊ शकता किंवा सिटी बस तिथून चालू राहते, तर सिटी बसचा जो टायमिंग आहे हा जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी फिक्स नाही आहे, कधी येते कधी नाही येत, ठीक आहे। म्हणजे त्याचा टाइम टेबल आपल्याला माहीत नाही आहे। तर तुम्हाला सिटी बस नाही भेटली तर पैदल तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता किंवा तुमच्याजवळ जास्त टाइम असेल तर सिटी बसची वाट त्या ठिकाणी पाहायची, ठीक आहे। तर सिटी बसने सुद्धा जाऊ शकता, 10 रुपये तिकीट सिटी बसवाला घेते पोलीस मुख्यालयापर्यंत जायचे। आता पोलीस मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं तिथून 150 मीटर अंतरावर आहे राम मंदिर, तिथं तुमच्यासाठी राहण्याची व्यवस्था फ्रीमध्ये करण्यात आली निःशुल्क आणि जेवण सुद्धा तुम्हाला भात भेटणार आहे। दोन्ही टाइम त्या ठिकाणी भात भेटणार आहे खाले, तर दोन्ही टाइम तुम्हाला खाले तिथं भात भेटणार आहे, लक्षात ठेवा। आणि राहण्याची जी व्यवस्था आहे राम मंदिरमध्ये करण्यात आली आहे। तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं, तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो कोणत्या चुका आपल्याला करायची नाही। आता काही विद्यार्थी काय चुका करणार आहे, सकाळी 7 वाजताच्या बॅच आहे, त्याचबरोबर सकाळी 8ची बॅच आहे, 10ची बॅच आहे, 12ची बॅच आहे। हे विद्यार्थी 2 वाजता नंतर आज त्या ठिकाणी गेले होते, तर त्यांना डायरेक्ट जे पोलीसवाल्यांना घरी पाठवून दिले, एक लक्षात ठेवा। म्हणजे सांगायचं एवढंच की जो काही तुमचा रिपोर्टिंग टाइम आहे त्याच्या अगोदर तुम्ही सेंटरवर हजर राहा, भलत्या टाइमात तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर घरी पाठवल्या जाणार आहे, एक लक्षात ठेवा। 2 वाजताच्या नंतर दुपारी जाऊ नका तिथं, दुपारी 2 वाजताच्या नंतर तिथं गेले तर काही खरं त्या ठिकाणी नाही, एक लक्षात ठेवा, ते घेत नाही, एक लक्षात ठेवा। जो काही आपल्या हॉल तिकीटवर जो काही टाइम आहे तर त्या टाइमावर रिस्क त्या ठिकाणी घेऊ नका की बा 2 वाजता नंतर जाणार आहे, तर हे काही रिस्क त्या ठिकाणी घेऊ नका, घरी आपल्याला पाठवल्या जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जो काही रिपोर्टिंग टाइम आहे त्या रिपोर्टिंग टाइमला जायचं। आता उदाहरण देऊन तुमचा सकाळी 5 वाजताची टायमिंग आहे, 7 वाजताची टायमिंग आहे, 8 वाजताची टायमिंग आहे, तर तुम्ही 5 वाजताच्या आसपास त्या ठिकाणी जाऊ शकता सकाळी, ठीक आहे। त्यानंतर जे तुमची 10 वाजताची बॅच असेल, 12 वाजताची बॅच असेल, तर तुम्ही 9-10 वाजेपर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकता। आणि तुमची जर 2 वाजताची बॅच असेल तर दुपारून 1 ते 2 वाजताच्या आसपास तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता। आता ग्राउंड या ठिकाणी किती वाजता चालू होतं ते तुम्हाला सांगून देतो। जे सकाळी 5 वाजताची बॅच आहे, सकाळी 6-7 वाजताची बॅच आहे आणि 8 वाजताची बॅच आहे, ह्या 3 बॅचचं जे ग्राउंड आहे सकाळी 9 ते
11 वाजेच्या दरम्यान त्या ठिकाणी 100 मीटर 1600 मीटर रनिंग होऊन आली। त्यानंतर तर जे आहे दुपारी या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो दुपारी 10 वाजताचा टाईम आहे सकाळचा, त्याचबरोबर 12 वाजताचा टाईम आहे। या बॅचचं जे ग्राउंड आहे तर हे जवळपास 1 ते 2 वाजताच्या आसपास त्या ठिकाणी पहिला इव्हेंट 100 मीटर 1600 मीटर होऊन आला। आणि त्याचबरोबर जे दुपारी 2 वाजताची बॅच आहे त्यांचा पहिला जो इव्हेंट आहे हा 4 ते 5 वाजताच्या दरम्यान 100 मीटर 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी होऊन राहिली। ठीक आहे, अशा प्रकारे प्रक्रिया त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरली आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आज सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बॅगा ठेवायला लावल्या। सकाळी ते गेल्यानंतर सकाळी बॅगा त्या ठिकाणी ठेवल्यानंतर वरतं 2 डॉक्युमेंट आपल्याला ठेवायचं आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। बाकी 2 पासपोर्ट फोटो, बाकी जेवढे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते सर्व आपल्याला बॅगेत ठेवायचे। वरतं 2 डॉक्युमेंट ठेवायचे, ओरिजिनल आधार कार्ड आणि ओरिजिनल हॉल तिकीट। ठीक आहे, आणि त्याचबरोबर 2 पासपोर्ट फोटो। ग्राउंडच्या अंदर जाण्याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो फळ फ्रूट वगैरे तुम्ही खाऊन जा, कारण की ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी न्यू देत नाही। आणि त्याचबरोबर जेवण करायचं असेल तर जेवण सुद्धा तुम्ही हलक्यात करू शकता ग्राउंडला जाण्याच्या अगोदर। ठीक आहे, तर बॅगा ठेवल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो वरतं 2 डॉक्युमेंट आपल्याला ठेवायचं आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट आणि 2 फोटो। ठीक आहे, तर हे काही झाल्यानंतर 50 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे। त्यानंतर त्या ठिकाणी टेबल नंबर पाशी नेत आहे आणि टेबल नंबर पाशी जे विद्यार्थी मित्रांनो आपलं त्या ठिकाणी काय होत आहे, आपल्याला त्या ठिकाणी सिग्नेचर त्या ठिकाणी करायचं आहे। टेबल नंबरवर आपला रोल नंबर त्या ठिकाणी पाहायचा आहे, तिथं सिग्नेचर करायचे, आपला फोटो त्या ठिकाणी त्यांना द्यायचा टेबल नंबरवर आणि आपला आधार कार्ड त्यांना दाखवावं लागते। ठीक आहे, तर हे काही झाल्यानंतर आपल्याला आणखीन त्या ठिकाणी उंचीपाशी नेतल्या जात आहे, उंची छाती त्या ठिकाणी घेतल्या जात आहे आणि त्याच्यातच आपलं वजन सुद्धा आपल्याला दाखवलं जातं, उंची छाती वजन किती आहे। तर ठीक आहे, त्यानंतर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन समोर एका पेंडॉलमध्ये एका जे मंडपामध्ये मुलांना बसून ठेवल्या जात आहे आणि तिथं विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी चेस्ट नंबर त्या ठिकाणी दिला जात आहे, दोन्ही पायाला चिप दिल्या जातात। आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर एका हॉलमध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाठवलं जात आहे आणि एका हॉलमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो बायोमेट्रिकची आपली प्रोसेस होत आहे, त्याचबरोबर आपला फोटो त्या ठिकाणी कम्प्युटरमध्ये काढला जात आहे आणि आपला थंब वगैरे त्या ठिकाणी घेतला जात आहे। त्याचबरोबर दोन्ही पायाचे जे चिप आहे सेन्सरने त्या ठिकाणी ते विद्यार्थी मित्रांनो स्कॅन त्या ठिकाणी केला जात आहे, एक लक्षात ठेवा त्या मशीनमध्ये। तर हे काही झाल्यानंतर 50 विद्यार्थ्यांची बॅच एका मंडपामध्ये त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे। त्यानंतर पोलीसवाला त्या ठिकाणी आपला जो डिटेल इन्चार्ज आहे तर तो आपला जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या इव्हेंटसाठी त्या ठिकाणी नेता आपला डिटेल इन्चार्ज। ठीक आहे, तर पहिला जो त्या ठिकाणी घेऊन आले तर ते 100 मीटर घेऊन राहिले। तर 100 मीटरला जे विद्यार्थी मित्रांनो 3 विद्यार्थी 100 मीटर रनिंगसाठी ते सोडून राहिले। 100 मीटरची जी सिस्टीम आहे तर 100 मीटरमध्ये मुलांना खूप कमी मार्क्स त्या ठिकाणी पळून राहिले, एक लक्षात ठेवा। आता 100 मीटर अशा प्रकारे एक रेष आहे 100 मीटरची। तर इथली जी सिस्टीम आहे तर इथं स्टार्टिंगला जे विद्यार्थी मित्रांनो सेन्सर नाही, जसं खाली वगैरे सेन्सर नाही आहे, तर एकदम एंडिंगला जे विद्यार्थी मित्रांनो 100 मीटरला सेन्सर आहे, एकदम एंडिंग पॉईंटला। इथून स्टार्टिंग पॉईंट आहे आणि इथं एंडिंग आहे, एंडिंगला खाली जे विद्यार्थी मित्रांनो सेन्सर आहे खाली। ठीक आहे, खाली त्या ठिकाणी सेन्सर आहे। तर इथली जी सिस्टीम आहे तर इथून जेव्हा आपल्याला रेडी केल्या जाते तर तिथं जे विद्यार्थी मित्रांनो शिट्टी वाजवून राहिले आणि शिट्टी वाजवल्यानंतर आपल्याला तिथं पळायला लागते, अशी त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणची जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी कंडिशन आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर मुलांना त्या ठिकाणी 100 मीटरमध्ये कमी मार्क्स पडत आहे। जे विद्यार्थी 12-13 सेकंडचा जनता टाइम आहे तर त्यांचा जो टायमिंग त्या ठिकाणी येत आहे 16 सेकंड 15 सेकंड 17 सेकंड अशा प्रकारे टायमिंग त्या ठिकाणी 100 मीटरमध्ये येत आहे। तर 100 मीटरमध्ये मुलांना खूप कमी मार्क्स त्या ठिकाणी पडले आणि 100 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच जे विद्यार्थी मित्रांनो दुसरा इव्हेंट त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग येत आहे। 1600 मीटर रनिंगला 50 विद्यार्थी 100 विद्यार्थी एका बॅचमध्ये त्या ठिकाणी सोडत आहे आणि आपल्याला 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस चूक कोणती नाही करायची, भरपूर विद्यार्थी ट्रॅकच्या बाहेरून धावत आहे। जेवढं तुम्ही ट्रॅकच्या बाहेरून धावसाल तेवढं अंतर जास्त होणार आहे, तेवढं टायमिंग आपला जास्त होणार आहे, तेवढं कमी मार्क्स भेटणार आहे। तर ट्रॅकच्या काठांना धावा, जेवढं ट्रॅकच्या काठांना धावसाल तेवढं आपल्याला टायमिंग कमी येणार, तेवढे जास्त मार्क आपल्याला भेटणार आहे। त्यानंतर गोळाफेक होत आहे, गोळाफेक लगेच त्या ठिकाणी होत आहे, 1-2 घंटे आपल्याला गोळाफेकसाठी थांबावं लागत आहे। तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आपलं सगळं शेवटी जे सिग्नेचरसाठी बसून ठेवलं जाते 1-2 घंटे, तिथं आपली सिग्नेचर घेतलं जाते 1600 मीटर रनिंगच्या समोर, त्याचबरोबर जे 100 मीटरच्या समोर। आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला गेटच्या बाहेर त्या ठिकाणी केलं जाते। अशा प्रकारे प्रक्रिया आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।